केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेडमध्ये मृत तेग बहादूर साहेबजींच्या 350व्या शहीदी निमित्तानं हिंद दी चादर कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस. मुख्यमंत्री फडणवीस देखील लावणार उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतले. दावोस दौऱ्यामध्ये 30 लाख कोटींचे ऐतिहासिक सामंजस्य करार. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीला आता येणार वेग. आज विविध बैठका होण्याची शक्यता. अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे क्रूर विनोद. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका. दावोसमधील घोषणांवर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का, असा सवाल. चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची चिन्ह. चंद्रपुरातील सत्ता स्थापनेमध्ये किंग मेकर ठरणारे 10 नगरसेवक आज मुंबईत. वंचित ठाकरेंच्या शिवसेनेसह 2 अपक्ष नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता. काल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांशी केली चर्चा. फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवू. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. तर सहर शेख वक्तव्यावरून मागे हटणार नाही, जलीलांकडून पाठराखण. आपण कोणताही माफीनामा दिला नसल्याची सहर शेखची माहिती. मुंब्रा पोलिसांनी मात्र सहर शेखनं माफीनामा दिल्याचं सांगत जारी केलं सहर शेखच्या माफीनाम्याचं पत्र. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचं सूचक विधान. आम्ही भांडलो की काही जणांचं फावतं, तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही भांडत बसू का, अजितदादांचं विधान. बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ. मात्र कार्यक्रमाला काही कार्यकर्ते उपस्थित नसल्यानं अजितदादा संतापले. मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या. ट्रेनमधील क्षुल्लक कारणावरून घडला प्रकार. पोलिसांकडून कालपासूनच आरोपीचा शोध सुरू. 30 जूनपर्यंत कर्जमाफी न मिळाल्यास राज्यात एकही रेल्वे फिरू देणार नाही. कर्जमाफी न झाल्यास शंकरपटावर बैलांना पळवलं तसं सरकारला पळवू. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. नाशिकच्या निफाडमध्ये काळ्या जादूचा प्रकार. उपनगराध्यक्ष अनिल कुंदेंना जादू तुटवण्याच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी. शेतात बाहुल्या, लिंबू व धमकीच्या चिठ्ठ्या आढळल्या. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेतला जाणार ब्लॉक. काही लोकल फेऱ्या रद्द तर काही लोकल उशिरानं धावणार. उद्यापासून हार्बर मार्गावर धावणार एसी लोकल. प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर उद्यापासून धावणार 14 एसी लोकल. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान धावणार एसी लोकल. अमेरिकेकडून भारतावरील 25% टॅरिफ हटवण्याचे संकेत. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी 25% टॅरिफ मागे घेण्याबाबत दर्शवली सकारात्मकता. पाकिस्तानही T20 विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांचं वक्तव्य. बांगलादेशसोबत चुकीचं झालं असून सरकारनं नकार दिल्यास आम्हीही खेळणार नाही, नक्वींची माहिती.